नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशवी यूट्यूब चॅनलवरती। क्लास 10 मॅथ्स पार्ट 2 च्या पेपरसाठी 15 मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज आज घेऊन आलो आहे। लक्षात घ्या मित्रांनो, हे जे 15 मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहेत ना, ते येणारे बोर्ड पेपरमध्ये विचारण्याचे भरपूर चान्सेस आहेत। त्यामुळे तुम्हाला एकही जो क्वेश्चन आहे तो इग्नोर करायचा नाहीये। तुम्हाला 15 चे 15 एमसीक्यूज परफेक्ट करायचे आहेत। चला तर मित्रांनो, थोडंसं टाइमपास न करता आपण डायरेक्टली क्वेश्चन्सकडे जाऊया। आपला पहिला क्वेश्चन आहे, अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 3 सेंटीमीटर देन द लेंथ ऑफ इट्स लार्जेस्ट कॉर्ड। म्हणजे तुम्हाला रेडियस दिलेला आहे मित्रांनो 3 सेंटीमीटर, तुम्हाला लार्जेस्ट कॉर्ड काढायचे आहे। लक्षात घ्या, सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड मित्रांनो असते रेडियसच्या डबल, म्हणजे आपला डायमीटर असतो। लक्षात घ्या, डायमीटर हा लार्जेस्ट कॉर्ड असते मित्रांनो सर्कलची। त्यामुळे मित्रांनो आता रेडियसच्या डबल करा तुम्ही, 3 सेंटीमीटर मित्रांनो डबल काय होणार आहे 6 सेंटीमीटर। अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। ऑप्शन सी मित्रांनो 6 सेंटीमीटर आन्सर असणार आहे। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊया। आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट। मित्रांनो पायथागोरियन ट्रिपलेट कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। लक्षात घ्या, 4 ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन बी 3, 4, 5 हे मित्रांनो पायथागोरियन ट्रिपलेट आहे। कारण तुम्हाला मी सांगतो 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, म्हणजे 16 + 9 मित्रांनो 25 आणि मित्रांनो इज इक्वल टू 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25, म्हणजे मित्रांनो जे दोन साइडचे मित्रांनो स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूसचा स्क्वेअर अशा प्रकारे होते मित्रांनो। त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये। त्यानंतर जाऊया आपल्या थर्ड क्वेश्चन कडे। थर्ड क्वेश्चन आपला, सेगमेंट AB इज पॅरलल टू y एक्सिस अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A आर 1,3 देन द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B आर। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पॉइंट A चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, तुम्हाला पॉइंट B चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत मित्रांनो। ऑप्शन डी जो आहे मित्रांनो 1,-3 हे मित्रांनो त्याचा आन्सर आहे। चला आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन आपला, गिवन ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF इफ अँगल A इज इक्वल टू 45 डिग्री अँड अँगल E इज इक्वल टू 35 डिग्री देन अँगल B इज इक्वल टू। तुम्हाला काय दिलं आहे मित्रांनो, अँगल A दिलेला आहे, अँगल E दिलेला आहे आणि तुम्हाला अँगल B काढायला सांगितले आणि दोन्ही जे ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत। तर लक्षात घ्या, सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय असते मित्रांनो, हा आता तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या B दिलेला आहे, म्हणजे मित्रांनो E चं पण मित्रांनो जी व्हॅल्यू असेल सेम असेल, म्हणजे ऑप्शन बी 35 डिग्री सेम आन्सर असणार आहे। काहीच प्रॉब्लेम नाही, खूप इझी। सिमिलॅरिटीची जी प्रॉपर्टी आहे ती फॉलो करून मित्रांनो याचा आन्सर काढलेला आहे 35 डिग्री मित्रांनो याचा आन्सर असणार आहे। त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 सर्कल्स ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। लक्षात घ्या, अशा प्रकारे एक्सटर्नली टच असेल ना तर दोन्ही रेडियस असतात, म्हणजे 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर डायरेक्टली ऍड करा, म्हणजे दोन्ही रेडियस फक्त ऍड करायचे, म्हणजे आन्सर येणार मित्रांनो 9.7 सेंटीमीटर। मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचे। त्यानंतर आपला 6 नंबरचा क्वेश्चन, रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ अर्क इज 10 सेंटीमीटर देन द एरिया ऑफ सेक्टर इज। म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे। एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय मित्रांनो, 1/2 इंटू R इंटू L, म्हणजे रेडियस इंटू मित्रांनो लेंथ ऑफ अर्क आणि त्याला मित्रांनो 1/2 ने गुणायचं, म्हणजे मित्रांनो आन्सर काय येणार तुमचं 25 सेंटीमीटर स्क्वेअर। अशा प्रकारे तुमचा आन्सर येणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, मीटर स्क्वेअर नाही मित्रांनो सेंटीमीटर स्क्वेअर येतं, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, सेंटीमीटर स्क्वेअर तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर आता 7 नंबरचा क्वेश्चन, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड मेकिंग द राईट अँगल इज 169 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस। आता लक्षात घ्या, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू मित्रांनो दोन साइडचा स्क्वेअर। लक्षात घ्या, त्याची बेरीज लक्षात घ्या, म्हणजे तो 169 येते, म्हणजे तुम्ही ह्याला जर स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर डायरेक्ट आन्सर तुम्हाला भेटणार आहे 13। त्यामुळे जे ऑप्शन आहे 7 चं मित्रांनो बी ऑप्शन 13 मित्रांनो आन्सर असणार आहे। त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो, द डिस्टन्स बिटवीन पॉइंट P 2,2 अँड Q 5,x इज 5 सेंटीमीटर देन द व्हॅल्यू ऑफ x। मित्रांनो लक्षात घ्या, हा जो मित्रांनो आहे तो क्वेश्चन तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू शकता। ह्याचं मित्रांनो x चा आन्सर येणार आहे 6। अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 9 आहे, इफ sin θ इज इक्वल टू 3/5 देन cos θ। तुम्हाला sin θ दिलेला आहे, तुम्हाला मित्रांनो cos θ काढायचा आहे। लक्षात घ्या मित्रांनो, याचा आन्सर काय येणार आहे 4/5। मित्रांनो कशा प्रकारे काढायचं, तुम्हाला sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 हे जे रिलेशन आहे, हे जे इक्वेशन आहे हे मित्र तुम्हाला फॉलो करून तुम्हाला हे आन्सर काढायचं आहे 4/5। आता लक्षात घ्या, मी तुम्हाला हे जे क्वेश्चन देतोय ना, यामध्ये तुमच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, म्हणजे जसे तसे क्वेश्चन नाही येणार, पण या टाइपचे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, हे तुम्हाला मला सांगायचं आहे। म्हणजे sin θ इज इक्वल टू कधी मित्रांनो व्हॅल्यू वेगळी देतील आणि तुम्हाला cos θ च्या ऐवजी tan θ काढायला लागतील, तर तुम्हाला थोडीशी रिलेशन वगैरे माहित असली पाहिजे। तुम्हाला कोणत्या टाइपचा क्वेश्चन विचारला जाईल हे यावरून समजलं पाहिजे, हे त्यासाठी मित्रांनो मी 15 एमसीक्यूज घेऊन आलोय। लक्षात घ्या, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इफ 10 नंबरचा क्वेश्चन आहे, cos θ इंटू sec θ। cos θ इंटू sec θ काय असणार आहे मित्रांनो, ह्याचा आन्सर असणार आहे 1, म्हणजे मित्रांनो एक रिलेशन आहे cos θ। आता मित्रांनो sec θ हे ऑपोजिट असतं मित्रांनो, म्हणजे cos θ इंटू 1/cos θ इज इक्वल टू मित्रांनो लक्षात घ्या cos θ डिवाइड बाय cos θ असणार आहे मित्रांनो 1। अशा प्रकारे लक्षात घ्या, म्हणजे sec θ इज इक्वल टू 1/cos θ असल्यामुळे मित्रांनो याचा आन्सर 1 येते। त्यानंतर आपल्या 11 नंबरच्या क्वेश्चन आहे, अ लाईन मेक्स एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स सो द स्लोप ऑफ लाईन इज। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, स्लोप काढायचा लाईनचा, मित्रांनो तुम्ही इझिली काढू शकता। ऑप्शन डी मित्रांनो 1/√3 मित्रांनो याचा आन्सर असणार आहे। त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे, द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब ऑफ साइड 10 सेंटीमीटर इज। म्हणजे तुम्हाला मित्रांनो क्यूबचा व्हॉल्यूम काढायचा आहे आणि मित्रांनो साइड आहे मित्रांनो 10 सेंटीमीटर दिलेला आहे। मी तुम्हाला सांगतो ह्याचा मित्रांनो काय फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब। तुम्हाला फक्त जो 10 चा मित्रांनो क्यूब करायचा, 10 चा क्यूब काय होणार मित्रांनो 1000 आणि मित्रांनो त्याचं सेंटीमीटर क्यूब अशा प्रकारे युनिट लिहून मित्रांनो तुम्हाला हे आन्सर असणार, म्हणजे मित्रांनो ऑप्शन डी क्वेश्चन नंबर 12 चा मित्रांनो ऑप्शन डी आन्सर असणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 13, इफ रेडियस ऑफ अ कोन इज 5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाइट इज 12 सेंटीमीटर देन द स्लॅंट हाइट इज। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, स्लॅंट हाइट
काढायची मित्रांनो याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी 13 सेंटीमीटर अशा प्रकारे. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. 14 नंबरचं क्वेश्चन. कॉर्ड्स AB and CD of a circle intersect inside the circle at point E. If AE is equal to 4, EB is equal to 10, CE is equal to 8, then find ED. तुम्हाला ED फाइंड करायचा आहे मित्रांनो. तुम्ही कशा प्रकारे काढू शकता. AE into ED is equal to CE into ED हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला मित्रांनो याचा आन्सर काढायचा आहे. याचा आन्सर येते मित्रांनो बी, ऑप्शन नंबर बी मित्रांनो, जो मित्रांनो 5 आन्सर येणार आहे. लक्षात घ्या अशा प्रकारे. त्यानंतर आपला 15 नंबरचा क्वेश्चन आहे. अँगल PRQ is inscribed in the arc PRQ of a circle with center O आणि if अँगल PRQ is equal to 75 degree then measurement of angle PRQ. मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट हा पण क्वेश्शन आहे. ह्या क्वेश्चनचं मित्रांनो तुम्हाला जे आन्सर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्ही मित्रांनो ऑप्शन सांगा. तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असाल तर तुम्ही नक्कीच आन्सर देऊ शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचा आन्सर सांगा. मित्रांनो आता लक्षात घ्या मी तुम्हाला 15 MCQ दिले. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला समजलेला आहे. मी तुम्हाला आन्सर पण सांगितलेला आहे. या टाईपचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. हेच येतील ह्याची गॅरंटी नाही आहे, परंतु या टाईपचे नक्कीच विचारले जाऊ शकतात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद.